आज आगमनात इंग्रजांवर गोळीबार झाला. कुठे झाला आईचा गोंधळ आणि महागणपतीचं महाआगमनही झालं. आज आगमनात नेमकं काय काय झालं या तुम्हाला सविस्तर सांगतो. सकाळ सकाळी परल वर्कशॉपवर महागणपतीचा सेटअप सुरू होता. परल वर्कशॉप मधून पहिला गणपती बाहेर पडला, मालाडचा महाराजा. त्याच्याच मागे नंबर लावला तो मुंबईच्या सम्राटने. खूप सुंदर चेहरा बाप्पाचा होता. त्याच्याच मागे लपला होता काळा चौकीचा महागणपती. फायनली पडदा पडला. पहिली झलक आली आणि असं वाटलं की मुंबईचा राजाच परत आलाय. बाप्पाची मूर्ती थोडी थोडी मला तरी मुंबईच्या राजासारखी दिसत होती. शेवटी रथ बाहेर आला आणि बाहेर प्रचंड गर्दी महागणपतीच्या आगमनाला होती. तेवढ्यात गणसंकुलमधून बाहेर आला खेतवाडीचा राजा. खेतवाडी म्हटलं की औरा तर सोबतच असतो. अरुण दत्तेच्या वर्कशॉपमधून बाहेर पडला धारावीचा वरद विनायक आणि परळ वर्कशॉपमधून कोंबड्यावर बसून आला चेंबूरचा समर्थ. चिंचपोकळीच्या ब्रिजवर चिंतामणी नजरेस पडला. हा गोंडस बाप्पा होता कोल्हापूरचा चिंतामणी. वेळ होती फोर्टच्या राजाची. ढोल ताशांनी पूर्ण लालबाग यांनी हलवलं. तुफान गर्दी आता आगमनाला झाली होती. सगळीकडे चपला झाल्या होत्या आणि सर्वोत्कृष्टच्या सुखकर्ताच्या आगमनात चाफेकर बंधूंनी इंग्रजांवर केलेला गोळीबार दाखवला गेला. मंडळाला मनापासून रिस्पेक्ट भाई. अजून काही बाप्पांची आगमनं झाली पण त्यांचं नाव मला माहिती पडलं नाही. तर तुम्हाला माहिती असेल तर लगेच कमेंट करा. आता वेळ होती पुन्हा काळा चौकीत जाण्याची, कारण पारंपरिक आगमन सोहळा तिथेच साजरा होतो. शिमगा झालं, हलगी झालं, ढोल ताशा तर आहेच, सोबत आई माऊलीचा गोंधळही. नावाप्रमाणे पारंपरिक मराठमोळा आगमन सोहळा काळा चौकीच्या महागणपतीने केला. पुढील आगमनांसाठी बीएमसीने बॅरिकेडवर आता हिरवी चादर पसरवली, पण ती काही टिकाव धरेल असं वाटत नाही. आता बघू ते पुढच्या आगमनातच. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.